त्या विटेचे बांधकाम करायचं आहे आणि ते कसं कसं करायचं ते मी केले तुम्हाला दाखवतो. आपल्याला जर मधनं वीट कापायचं असले तर असा करवत घ्यायचा आणि असं मध्ये त्याला बरोबर 4 इंचाचं हे करून 8 इंचाची वीट असते त्याला 4 इंचाचं बरोबर मार्किंग करून बरोबर करवतनं कापून घ्यायचं. दोन्ही साईडनं थोडं थोडं कापलं तर ती वीट कापत्या आपल्याला पाहिजे तशी त्या आकारात आपल्याला कापायला येत्या. आणि त्याला चन्नीचे 2 हातोडे मारले आणि तर ते दोन्ही बी बरोबर अशा 2 विटा तयार होतात. आपल्याला 4 इंच कुठं लागते तिथे ते आपण बसवू शकते. पहिला कसं चिखलाचं बांधकाम होतं, नंतर वाळू खडीचं आलं, आता केमिकलचं आलं. एक पाटीमध्ये सगळं काम होऊन जाते आणि ह्याला एवढी दमणूक पण नाही आहे. म्हणजे आपण एकदम सोपं झालं आहे आता काम. सोपं म्हणजे कष्ट तेवढंच आहे पण थोडंसं कमी झाले. असा वळंबा विंबा करून आपण व्यवस्थित सगळं हे करायचं. मग ते बांधकाम झालं. मग मी आता गिलाव्याचं यायला लागलो आहे. आता बांधकाम जसं तेवढ्या लाल विटाच्या बांधकाम एवढं भक्कम होत नाही पण तरी पण ते आता चालते कारण त्यांना फास्ट सगळं काम होते आणि लवकर बी होते. आता मी लगेच विटाचं बांधकाम बी केलं, लगेच गिलावा बी चालू केला. हो का, आता गिलावा बी चालू केला मी. त्यामुळं फास्ट काम पाहिजे असेल तर तुम्ही इक्वलाइटचं बांधकाम करा. खरं मजबूतीच पाहिजे असले तर तुम्ही 9 इंची 6 इंची बांधकाम लाल विटाचं करा. कारण ते जास्त वेळ टिकणार बी आणि तुम्हाला तिचा मजबूतपणा बी राहणार आणि सारखं सारखं तुम्हाला ते बदलायला बी लागणार नाही. पण तुम्हाला एकदम फास्ट पाहिजे, एकदम ह्याच्यामध्ये पाहिजे तर तुम्ही इक्वलाइटचं बांधकाम करू शकताय. त्याला गिलावा बी बसतो आहे, काही एवढा प्रॉब्लेम नाही. ते बी चांगलंच बांधकाम आहे आणि आपले पैसे बी वाचतात. पर क्रेशर लागत नाही, सिमेंट लागत नाही, त्याचं केमिकल येते आणि त्याच्यातनंच त्याचं बांधकाम होऊन जाते. म्हणून एवढा काय त्याला आणि चांगलं बी आहे, काय एवढा विषय नाही. आणि लगेच गिलावा बी करू शकते आपण त्याला. ह्याला लाल विटाच्या बांधकामाला कसं आपल्याला 1 दिवस बांधकाम करून मग 2 दिवस त्याला पाणी मारून मग त्याला गिलावा करता. ह्याला तसं काय नाही. तुम्ही बांधकाम केला, थोडंसं पाणी मारला, लगेच गिलावा केला तरी त्याला काय प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यामुळं हे फास्टमध्ये चाललं आहे आत्ताच्या युगात. आत्ताचं युगच फास्ट आहे त्याच्यामुळं आपलं बांधकाम बी फास्टच आहे. आता याला जास्त माणसं बी लागत नाही, दोघांमध्ये काम होऊन जाते. थोडं कष्ट कमी झाले पण चालते. आणि एवढं सगळं काम केलं आणि ते गिलावा बांधकाम केला, गिलावा केला आणि ते पाऊस आला. आता पावसाचे दिवसच आहेत त्याचे, आपण काय करणार. तर पावसानं सगळं धुवून गेलं. मग परत आम्ही बसलो थोडा वेळ. 15 मिनटं झाले, 20 मिनटं झाली. खरं का पाऊस काही थांबत नव्हता. सगळा गिलावा केलेला ते सगळा धुवूनच गेलेला. आता तो परत करायला लागणार आहे एवढं माहितीच आहे. मी आणि गणेश मग बसलो थोडा वेळ. आम्ही बघितलं इकडं तिकडं. पाऊस काही कमी येत नव्हता, झिरमीर पडतच होता. आता मग काय करायचं तर तेवढं आम्ही व्हिडिओ केला, जरा बसलो बोलत बिलत. आणि आता परत पाऊस थांबायची वाट बघायला लागली. आता पाऊस थांबला तर असं सगळं धुवून गेलेलं, थोडं थोडंच गेलेलं. मग आम्ही परत त्याची जोडणं तयार केली. थोडासा माल शिल्लक होता, सुकाच माल मारून परत त्याचं टचअप करून टाकणार. आणि गणेशला म्हणलं तू पहिला जरा सुका माल मारून घे आणि मग मी त्याच्यावरचं फिनिशिंग करून तुला सगळं देतो. तर फिनिशिंग झाल्यावर अशी भिंत आपल्याला मगाशी कशी दिसत होती बांधकाम करून लगेच आपण फिनिशिंग केलेलं आहे, तर अशी ही व्यवस्थित भिंत दिसणार. मग कसा वाटला व्हिडिओ? मग करा लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट आणि होऊन जाऊ दे व्हायरल आपला व्हिडिओ. चला.